प्रवर्तन निदेशालय म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ इन्फोर्समेंट म्हणजे अर्थार्थ ईडी। आता ईडी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय काय ते सांगा बरं, आहे का नाही? पण ह्या ज्या ईड्या आहेत ह्या ईड्या ही दोन प्रकारच्या आहेत। बघा, कुठला एखादा नेता भाजपमध्ये गेला, सरकार सोबत गेला, युतीमध्ये गेला की काही लोक म्हणतात की तो ईडीला घाबरून गेला किंवा तो ईडी पाठीमागे लागते म्हणून गेला किंवा पाठीमागे ईडी लागू नये म्हणून गेला। ही आता गोष्ट आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही आता येते। मग आता ही जी ईडी आहे ही प्रवर्तक निदेशालय जी आहे ते 1 मे 1956 भारतामध्ये जी सुरुवात झाली आहे ते म्हणजे याच्या माध्यमातून जे कार्य होतं ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि चांगलं आहे। मग आता आपल्याला एक अशा ईडी विषयी बोलायचं आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली, अजित पवारांचा गट फुटला, हे 2 गट फुटून हे प्रामुख्याने भाजप सोबत गेले। मग अशा वेळेस या लोकांना त्यामध्ये संजय राऊत असतील किंवा महाविकास आघाडीवाले असतील, काका असतील, ठाकरे असतील, ह्या सर्वांना एकच गोष्ट हे वारंवार बोलताना विधानसभेच्या प्रचारामध्ये, लोकसभेच्या प्रचारामध्ये किंवा अशा चाललेल्या भाषणामध्ये ते प्रामुख्याने बघा एक गोष्ट बोलतात, ते गोष्ट म्हणजे ईडी सीबीआय लावून ह्याने असं करून घेतलंय। किंवा 1-2 दिवसापूर्वीच स्टेटमेंट आहे राऊतांचं। संजय राऊत म्हणतात की जे काही माझ्याकडे होतं ते सगळे ईडीने घेऊन गेला। म्हणजे 2 वर्षापूर्वी यांना जी जेल झाली होती ती जेल त्यांना का झाली होती ते आतापर्यंत छाती बडू सांगायचे की ही जेल म्हणजे माझ्यावरती शासनानं सूड उगवलाय। मग ते पत्राचाळ असेल, त्यांच्या मंडळीचे प्लॉटिंग असेल किंवा ज्या लिकीच्या कंपन्या असतील, प्लॉटिंग घेणं असेल किंवा कुठले व्यवहार असतील किंवा खिचडी घोटाळा असेल सूरज चव्हाणचा त्यांचा, मग यामध्ये त्यांना अटक झाली खरं आहे। पण आता आपल्याला आज या ईडीची गोष्ट करायची नाही, कारण या लोकांना या ईडीची भीती नाही। महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने या लोकांना या ईडीची अजिबात भीती वाटत नाही, कारण याने सर्वांनी ह्या गोष्टी फेस केल्यात। आणि जर त्यांना ह्या ईडीची भीती असेलही तर ते काय करणार आहेत, एखाद्या 5-6 महिने आज जातील किंवा यांची संपत्ती जप्त होईल, दुसरं काय होणार आहे का? नाही। पण यांना एका अशा ईडीची जास्त चिंता आहे, त्यांना जास्त भीती आहे। बघा, ज्या वेळेस संताजी धनाजी हे दोघं आपल्या औरंगजेबाच्या घोड्याला पाण्यात दिसायचे म्हणे आणि घोडे सुद्धा ह्या दोघांना नावाने भ्यायचे, मग एवढं तिथं दहशत संताजी धनाजीची होती। मग अशीच दहशत या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याच ईडीची आहे। ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र, एकनाथची ई, देवेंद्रची डी, ईडी। या ईडीची भीती जास्त या लोकांना वाटते। या लोकांचे दिवस रात्र या लोकांना झोप येत नाही, यांचं पूर्ण चैन सुख काय पूर्ण हरवून गेलंय। यांचे जी चरबी वाढली होती ते पूर्ण उतरून गेली आता ह्या धास्तीने ईडीच्या। ती ईडीची धासत, ती जी ईडी आहे केंद्रामधील कधीतरी एखाद्या वेळेस येईल, पण या ईडीची भीती यांना एवढी वाटायला लागली कारण याच ईडीनं महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास घडवलेला आहे। त्या इतिहासाला काही लोकांनी पाठीमागं वेगळीच नाव दिले। काही विरोधकाचं काम असतंय त्याला विरोध करणं किंवा त्या गोष्टीला खारिज करणं हे काम असतंय, पण या ठिकाणी ह्या ईडीनं ह्या सगळ्यांचा बाजार उठवलाय मित्रांनो। ह्या ईडीनं यांचं राजकीय जे भविष्य आहे हे उद्ध्वस्त केलंय। ह्या ईडीनं यांना चौकून ब्लॉक केलेलं आहे। विधानसभा गेली त्यामध्ये यांचे काही झेंडे कुठे लागले नाहीत, हे झेंडे पूर्ण उलटे फडकत पडले। आणि आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, यामध्ये हे काय लोक झेंडे काढतील हा एक मोठा प्रश्न आहे, कारण ही ईडी कधी कुणाला सोडत नाही। म्हणून म्हणलं तुम्हाला मी, ह्या दोघांना ईडीची भीती आहे, पण ती ईडी ही प्रवर्तन निदेशालय नाही किंवा ती ईडी डायरेक्टरेट ऑफ इन्फोर्समेंट नाही, ती ईडी आहे एकनाथ देवेंद्र। आणि याच ईडीचा इम्पॅक्ट ह्या महाराष्ट्रामध्ये ना भूतो ना भविष्यात आहे, जे आतापर्यंत कोणीच करू शकलं नाही।
आणि जे कुणालाच आतापर्यंत शक्य झालं नाही, ते सीट असतील किंवा एवढे असे मोठं मताधिक्य असेल, हे फक्त जे मिळवलंय ते ह्या जोडीनं ईडीनं हे मिळवलेलं आहे. याचा ज्या लोकांनी त्यांना वोट केले त्यांना अभिमानच आहे, कारण जे काही लोक केंद्रित योजना आहेत, लोक कल्याणकारी योजना आहेत, ह्या सगळ्या योजना हे ईडीनं राबवले. पण या ठिकाणी यांच्यावरती बोट दाखवण्या अगोदर यांना एक गोष्ट कळाली पाहिजे. ती गोष्ट अशी आहे की आपण एखाद्या व्यक्तीवरती नेत्यावरती प्रहार करतो, त्याचा विरोध करतो, पण आपण कुठल्या थराला जाऊन त्याच्यावरती विरोध करतो, टीका करतो हे सुद्धा कळणं महत्त्वाचं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे राष्ट्रहित, देश प्रथम, नंतर पक्ष, नंतर सत्ता, नंतर धर्म आणि नंतर आपण. पण ह्या मधल्या काळामध्ये काही अशा घटना घडल्यात, पहलगाम नंतर जे काही वार सुरू झाला होता त्यामध्ये देशप्रेम किती आहे, किती देशाविषयी आपुलकी आहे हे लोकांपुढे आपोआप कळलंय. लोकांपर्यंत ह्या गोष्टी आल्यात ही मित्रांनो. कारण दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे यातून लोकांना कळालंय. आणि ते लोक त्यामुळं त्या ईडीला साथ देतात. ह्या ईडीची पॉवर काय माहिती आहे का? या ईडीची पॉवर आहे ते म्हणजे हे वोट करणारे लोक, मतदार, वोटर, ही या ईडीची पॉवर आहे. आणि ही पॉवर कुणाच्या खाली दबणारी नाही किंवा ही पॉवर जी आहे ही पॉवर या लोकांच्या पाठीमागे ही वर्षानुवर्ष यांना सपोर्ट करणारी आहे. म्हणूनच सुरुवातीला बोललो होतो मी बोलता बोलता की ही ईडी आहे, पण ही ईडी ती ईडी नाही, ती दुसरी ईडी आहे. ह्या ईडीनं पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलाय. जे काही लाडक्या योजना आल्या ह्या योजना ह्या जोडीनं आणलेली आहे. ज्या काळामध्ये बघा पाठीमागं महादजी शिंदे नाना फडणवीसांची जशी जोडी होती, अशीच जोडी एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीसांची आहे, म्हणजेच ईडी. ह्याच ईडीच्या धास्तीनं भीतीनं कुणाच्या तुतारीच्या पुंग्या झाल्या हे कळलं सुद्धा नाही. आणि तुतारीमधून पुंग्याचा आवाज येऊ लागला आणि त्या पुंग्यामधून पाणी येऊ लागलं. इथपर्यंत राजकारण ह्या ईडीनं आणून ठेवलेलं आहे. आता कोणी काही म्हणू, पण या ईडीनं सगळ्यांची सुट्टी केली आहे, सगळ्यांना बाजार दाखवलाय, सगळ्यांच्या भाकऱ्या फिरवल्या आहेत आणि सगळ्याला जमिनीवर आपटलंय एवढं मात्र खरं आहे. कारण प्रवर्तन निदेशालय जे आहे त्याला काहीतरी कॉम्प्रोमाइज करता येईल, पण यांच्यासोबत कॉम्प्रोमाइज करणं हे खूप कठीण आहे. त्यातून हेच दिसतंय. आणि संजय राऊत असतील, ठाकरे असतील, काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादी शप असेल, या सर्वांना या ईडीचीच भीती आहे. मोदींच्या ईडीपेक्षा ही महाराष्ट्रामधील ही जोडीची ईडी ही यांना रुचत नाही आणि त्यांना पचत नाही आणि त्यांना परवडणारे सुद्धा नाही. येणाऱ्या काळामध्ये हीच ईडी यांना महाराष्ट्रातून उचलून आपटणार आहे एवढं नक्की आहे. तुमचं एकूणच याविषयी मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.